आपल्या देशासाठी काय करू शकते, एक कुटुंब देशासाठी काय करू शकतं, काही एकही रुपया दान करणे, गेल्यावर जीव गेल्यावर देहदान करणे किंवा ब्रेन डेड जर कंडिशन आली तर ऑर्गन्स डोनेट करणे, डेथ झाल्यावर स्किन डोनेट करणे. काय इम्पॉर्टंट आहे हे? कारण की लोकांनी हेल्दी राहायला पाहिजे, इंडियाचा ग्रोथ छान झाला पाहिजे, हे आपली सगळ्यांची इच्छा आहे. मगर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, हॉस्पिटल्स कमी झाले पाहिजेत आणि आनंदी लोक वाढले पाहिजे. हॉस्पिटल कमी का झाले पाहिजे? हॉस्पिटलमधल्या सुविधा नको कमी व्हायला, हॉस्पिटलची गरज कमी झाली पाहिजे. हॉस्पिटल कमी पण नको व्हायला, हॉस्पिटलची आवश्यकता कमी झाली पाहिजे. आता जो खूप सारा तणाव डॉक्टरांवर आहे, का तणाव आहे डॉक्टरांवर? कारण की पेशंट्स जास्त आहे आणि डॉक्टर्स कमी आहे, आणि पेशंट्स दिवसेंदिवस वाढत आहेत. कमी वयातले पेशंट येत आहेत, लहान मुलं पण पेशंट म्हणून येत आहेत, खूप येत आहेत. वॅक्सिन्स आल्यावर इन्फेक्शन कंट्रोल झाला, जसा वॅक्सिन्स आले इन्फेक्शन कंट्रोल झाला, अँटीबायोटिक्स आल्यावर इन्फेक्शन कंट्रोल झाला. आता आपण अशा स्थितीत पोचायला पाहिजे होतं आयडियली, की आता आपण आजारांपासून खूप दूर जायला पाहिजे होतं. पूर्वीचे लोक जर 80, 90, 100 वर्ष जगायचे तर आताचे वर्ष 110, 120 वर्ष जगायला पाहिजे होतं. आपलं सगळं ॲव्हरेज वाढलं. इन्फेक्शनमुळे डेथ होण्याचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी झालं, पण त्याला वगळता लाईफस्टाईल डिसिजेसमुळे डेथ होण्याचं पर्सेंटेज खूप वाढलं. आणि 70 ते 80% आजार हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण सांगतं, जागतिक आरोग्य संघटना, की 70 to 80% डिसिजेस, डेथ्स डिसिजेस म्हणजे डेथ्स कॅन बी प्रिव्हेंटेड. कारण की ते ज्या आजारामुळे झाले, इन्सुलिन रेजिस्टन्समुळे सुरुवात झाली, मग प्री डायबिटीस, मग डायबिटीस, मग डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स, मग हार्ट खराब झालं, किडनी खराब झाली, डेथ झाला. अशी प्रत्येक आजाराची अशी सुरुवात काही वर्षांपासून होते. आजाराची सुरुवात एका दिवसात होत नाही. आणि मग ज्यांचं खूप ऑर्गन्स खराब होतात त्यांना ऑर्गन कोणीतरी देणारा हवा. जर किडनी खराब झाली, एकेकाळी फक्त डायलिसिस इलाज होता, त्याच्यानंतर इलाज आला की किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते. लिव्हर खराब झाल्यावर पहिले इलाज नव्हता, हार्ट खराब झाल्यावर पण आता इलाज आला आहे, हार्ट ट्रान्सप्लांट पण होऊ शकतं. ते एक्सपर्ट्सचं काम आहे, ते डॉक्टर्स करतील. पण हे सगळं केव्हा? जर डोनर्स सफिशियंट असतील तर. 15,000 डोनर आहे, 5 लाख रिसिपियंट आहे, म्हणजे 5 लाख लोक लाईनीत उभे आहेत. आम्हाला डोळे मिळाले पाहिजे आणि फक्त 15,000 लोक देणंवाले. हा रेशो बघा किती तफावत आहे. जेव्हा की भारत सगळ्यात पॉप्युलस देश आहे, सगळ्यात लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे उलट असं व्हायला पाहिजे की भारतातून एक्सपोर्ट व्हायला पाहिजे त्या गोष्टी. विश्वगुरू व्हायसाठी मोठा हातभार लागला पाहिजे या गोष्टीने. पण फॉरेन करन्सी वाढली पाहिजे, आपली इकॉनॉमिक एक्सचेंज झाला पाहिजे. का? फक्त लोकांची मानसिकता बदलली तर. हे होणार कुठून? मानसिकता बदलली तर. आमच्या कुटुंबातल्या 4 व्यक्तींनी देहदान केलं आहे आतापर्यंत. 3 काका आणि म्हणजे 2 काका, माझे एक वडील जे 2012 मध्ये गेलेत, आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी नेत्रदान आणि देहदान केलं. आणि माझे सासरी बुवा जे 92 वर्षाचे होते. आता मला ते वाटतं की ते प्रीमॅच्युअरली गेलेत, कारण की ते अलर्ट होते शेवटपर्यंत. ही वॉज कॉन्ट्रीब्युटिंग समथिंग. लॉक द प्लास्टिक, अरेस्ट द प्लास्टिक जो आमचा कॅम्पेन आहे त्यामध्ये ते सहभागी व्हायचे. डॉक्टर्स डेला डॉक्टर्सना ग्रीट करायला ते यायचेत. वृक्षारोपणमध्ये अजूनही आमच्या सासूबाई सहभागी होतात, वय वर्ष 84. परवा त्यांनी एक झाड लावलं अजून वृक्षारोपणच्या कार्यक्रमात आल्या. जे आपल्याला प्लॅनेटला ज्याची गरज आहे ते कॉन्ट्रीब्यूट करणारे लोक आपल्याला पाहिजेत, तेव्हाच आपण नवीन पिढीवर चांगले संस्कार करू शकतो. हो, प्रवचन त्याला नका म्हणू. लाईफस्टाईल मेडिसिन ही जगातली नवीन ब्रांच आहे. 2004 मध्ये अमेरिकन लाईफस्टाईल असोसिएशन सुरू झालं, 2016 मध्ये ब्रिटिश लाईफस्टाईल असोसिएशन सुरू झालं, लाईफस्टाईल मेडिसिन असोसिएशन. आणि मग 2018 मध्ये सांगतो ना, आणि 2018 मध्ये मग भारतात पण सुरू झालं. आणि मग भारतात त्याचे कोर्सेस सुरू झालेत. मागच्या वर्षीपासून एम्स मेडिकल कॉलेजमधला कोर्स सुरू झाला. 5 लोकांना ॲडमिशन मिळते. मी नशीबवान आहे की मला पण त्यामध्ये ॲडमिशन मिळाली 65व्या वर्षी. पण तिथे हे शिकवलं जात आहे की आपले खूप सारे कल्पना असतात, आपण खूप सारं ऐकलं असतं की असं केल्याने असं होईल, अमुक केल्याने असं होईल. आणि भारतामध्ये तर ते खूप सारे आहेत. आता हे
समज आहेत की गैरसमज आहेत कसं समजेल, त्याच्यावर त्यांनी एव्हिडन्स काढणं सुरू केलं. स्टडी केल्यात की लाईफस्टाईल चेंज केली. लाईफस्टाईल मेडिसिनचा अर्थ सिंपल आहे, लाईफस्टाईलमुळे जर डिसीज होत आहे तर त्याचं सोल्युशन पण लाईफस्टाईलमध्येच राहील. ही प्रॉब्लेम इज लाईफस्टाईल. लाईफस्टाईल डिसीज त्याला नाव देतो आपण. कुठले डिसीज? ABCD, आर्थरायटिस, अस्थमा, अल्झायमर. B, ब्रॉन्कायटिस, ब्लड प्रेशर. C, कॅन्सर, कार्डियक डिसीज. D, डायबिटीज, डेमेन्शिया. E, एपिलेप्सी. F, फॅट. G, गट हेल्थ. Z पर्यंत डिसीजेस निघतील. कशामुळे झालेत? इन्फेक्शनमुळे नाही झाले. इन्फेक्शन पण झालं तर काय झालं? स्ट्रेस वाढला म्हणून इन्फेक्शन नाही झालं, इम्युनिटी कमी झाली म्हणून इन्फेक्शन झालं. संक्रमण जास्त झालं म्हणून इन्फेक्शन झालं. पण मग संक्रमण जास्त होऊ नाही द्यायचं, ते काम व्हॅक्सिन करेल. पण तुमच्या बॉडीची जर तुम्ही स्ट्रेंथ वाढवली, कॅपॅबिलिटी वाढवली, तर किती संक्रमण झालं तरी तुम्ही निरोगी राहू शकता. कारण की भारताने स्ट्रॉंग केलं. देशाचं मी नेहमी उदाहरण देतो हे सांगायला. भारत पहिले, आपली आर्मी तेवढी स्ट्रॉंग नव्हती, किती लोकांनी आपल्यावर आक्रमण केले. आपले छोटे छोटे लहान देशांनी देखील आपल्यावर आक्रमण केले. आज मोठे मोठे जगातले बलाढ्य देश पण ऑपरेशन सिंदूर सारखा एक त्यांना झुळक दिसली नुसतं, बघितलं त्यांनी की काय करू शकतो आपला देश, काय पॉवर आहे आपल्यामध्ये, आपल्यापासून दूर राहतात. शक्तिवान व्हा. शक्तीचा प्रयोग तुमच्या डिफेन्ससाठी करा. जे कंट्रीचं नोशन आहे आपलं, सेम नोशन आपण बॉडीला का नाही वापरत? तुमच्या बॉडीला स्ट्रॉंग कसं करणार? आता प्रॉब्लेम काय आहे, स्ट्रॉंग का होत नाही बॉडी? कारण की आपण जे जेवतो आहे त्यामध्ये पुरेसे घटक मिळत नाही. आपण जे प्रॉपर झोप होत नाही, स्ट्रेस जास्त आहे. आपण एकमेकांशी सगळे लोक कनेक्टेड नाही आहे. जगामध्ये हा प्रॉब्लेम थोडा जास्त आहे, भारतामध्ये त्यातल्या त्यात कमी आहे हा प्रॉब्लेम. इमोशनल बॉन्डिंग नाही आहे, रिलेशनशिप्स नाही आहे, ॲटिट्यूड लेवलला प्रॉब्लेम आहे. आणि खूप महत्त्वाचं, एक्झरसाईज पण बरोबर होत नाही जी पाहिजे. आधी जगण्यासाठी एक्झरसाईज राहायची. आमच्या घरात तुम्ही दुसरा मजला चढून आलेत, धन्यवाद. कारण की मुद्दामून आमचे सासरीबुवा मागच्या वर्षी गेले, 2 वर्षापूर्वी, मी दर 3 महिन्यांनी त्यांना विचारायचो आपल्या घरामध्ये लिफ्ट लावायची का, आणि त्यांचं उत्तर असायचं NO. कारण की लिफ्ट नाही म्हणून आमचा व्यायाम होतो, असं ते म्हणायचे. ते पहिल्या मजल्यावर राहायचे. 7-8 वेळेला कंटिन्यू, आम्ही एकाच घरात राहतो, 7-8 वेळा खालीवर व्हायचं त्यांचं. पण त्याचा फायदा काय झाला? आणि दुसरं आम्ही काय केलं, आमच्या एक्झरसाईज पिलर वॉज टेकन केअर ऑफ. दुसरा पिलर होता न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन हा इतका मोठा पिलर आहे. पोट चांगलं तर सगळं चांगलं. पोट म्हणजे गट हेल्थ चांगली. गट हेल्थ चांगली म्हणजे गटमधले मायक्रोब चांगले, गुड बॅक्टेरिया चांगले. गुड बॅक्टेरिया केव्हा चांगले होतील? जेव्हा सफिशियंट फायबर मिळेल. आता भारतातलं फायबर कमी झालं कारण की राईस पॉलिश आला. गव्हातलं फायबर कमी झालं कारण की गव्हापेक्षा मैदा जास्त आला. आणि गव्हाची क्वालिटी आणि भाताची क्वालिटी देखील 2060 पासून बिघडली कारण की जास्त लोकांना जेवू घालायचं होतं. भारताची जमीन तेवढीच आहे. या दोन्ही गोष्टींमुळे घरी जेवणाऱ्या सात्विक लोकांना पण आजार सुरू झाले आणि इथून प्रॉब्लेम सुरू झाला. सायलेंट हंगर म्हणतात त्याला. आपण खातोय पण आपण हंग्री आहे. आपल्या सेल्स हंग्री आहे, आपल्या पेशीला मिळत नाही आहे. मग काय करायला लागेल? पेशीला आपल्याला मुद्दामून द्यावं लागेल. आपल्याला मुद्दामून त्यांना सप्लिमेंट्स द्यावे लागतील, ऑर्गॅनिक सप्लिमेंट्स. त्यांना आपल्याला फूड द्यावं लागेल जे आवश्यक फूड आहे ते. काय सप्लिमेंट? याला आम्ही मॉर्निंग न्यूट्रिशन नाव दिलं. रात्री झोपताना ब्रश करा म्हणजे तोंड एकदम साफ झाल्यावर दात खराब होणार नाहीत. तर 100 वर्ष दात टिकतील. पहिले तर दातांपासून सुरुवात. फ्लॉस करा गरज पडली तर. सकाळी उठल्या उठल्या सोल्युबल फायबर घ्या, ऑर्गॅनिक कंपनीचं, कुठल्या पण कंपनीची ऑर्गॅनिक आहे त्याचं. आणि एक प्रीबायोटिकची टॅबलेट घ्या. का? कारण की हे फायबर जे 35 ग्राम फायबर आम्हाला जेवणातून मिळायला पाहिजे होतं, माझ्या पंजोबांना मिळालं. ते पण वरण भात भाजी पोळी जेवले, मी पण वरण भात भाजी पोळी जेवतो, पण आज मला 50%च मिळतं. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी पण हे सगळं प्रूव्ह केलं. मग कमी मिळतं तर कुठून तरी घ्यावं लागेल ना. मग कमी मिळतं तर तांदळाच्या ऐवजी आपल्याला पॉलिश राईसच्या ऐवजी अनपॉलिश राईस खायला लागेल ना. पण त्याला मग खूप चावून चावून खायला लागतो, मग तो शिजत नाही लवकर. मग त्याला डबल टाईम लागतो पांढऱ्या भातापेक्षा. दिसायला पण तो स्मार्ट दिसत नाही. म्हणून आपण काय केलं, सगळ्या लोकांनी व्हाईट राईस, म्हणजे आता मी शोधायचा प्रयत्न केला तर अनपॉलिश राईस मिळायला खूप कठीण आहे, अवेलेबलच नाही आहे. मग आम्ही तुम्हाला खाऊ घालायसाठी, सगळ्यांना जेवू घालायचं, नाश्ता करायचा, काय करायचं,
तर आपल्याकडे विकत घ्यायला गेले तर पदार्थच नाही आहेत जे पौष्टिक आहेत. ते पॅकेटमध्ये खूप गोष्टी मिळतात, प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड, पण पौष्टिक गोष्टी फार कमी मिळतात. कमिंग बॅक टू मॉर्निंग न्यूट्रिशन. रात्री ब्रश करा, सकाळी उठल्यावर फायबर प्रोबायोटिक घ्या, एक्झरसाईज करा. फायबर प्रोबायोटिक घेतल्यावर ब्रश करा, ब्रशशिवाय करायच्या आधीच फायबर प्रोबायोटिक घ्या. एक्झरसाईज करा 30 मिनटं. 3 प्रकारच्या एक्झरसाईज असल्या पाहिजे. स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ म्हणजे मसल बिल्डिंग, तुम्ही बाजूला बघाल जिम आहे तिकडे पर्सनल, आणि स्टॅमिना म्हणजे कार्डिओ, जे तो आपण पायऱ्या चढतो तर आपलं कार्डिओ पण होतं आणि मसल बिल्डिंग पण होतं. फक्त पायाचं चालतो, फक्त अर्धा तास चालल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. 10,000 खूप आजकाल घड्याळ आलेत, 10,000 पावलं चाललं म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, खूप लोकांना वाटतं. नो नो नो, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही, तुम्हाला आजारच होणार नाही, निरोगी आहे, तुमच्या गोळ्या कमी व्हायला लागतील म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुमची ब्लड टेस्ट नॉर्मल होते आहे, हिमोग्लोबिन 15-16 आहे, विटामिन डी 70 आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. आणि त्याच्यानंतर कमिंग बॅक टू मॉर्निंग न्यूट्रिशन अगेन, एक्झरसाईज अर्धा तास पाऊण तास करा. त्याच्यानंतर प्रोटीन घ्या. प्रोटीन पण आपल्याला पुरेसं मिळत नाही. तुम्ही रस्ते शोधा कसे प्रोटीन घेऊ शकता. अंड खाऊन मिळेल की ऑर्गॅनिक अंड खाऊन मिळेल की दूध पिऊन मिळेल की ह्या सगळ्यांनी पुरेसं मिळणार नाही असा माझा समज आहे, म्हणून मी प्रोटीन पावडर पण घेतो. त्याच्यानंतर एक विटामिनची टॅबलेट घ्या. हां, 2 प्रकारचे पावडर येतात. छान प्रश्न आहे तुमचा. पावडर योग्य आहे का, प्रोटीन पावडर योग्य आहे का असा प्रश्न आहे. 2 प्रकारच्या पावडर येतात. ऑर्गॅनिक प्युअर ऑल प्लांट प्रोटीन पावडर, ज्याच्यामध्ये काही केमिकल्स नाही, काही ॲडिटिव्ह नाही, काही प्रिझर्वेटिव्ह नाही, काहीच नाही. म्हणजे शेतात उगवलेला वाटाणा, पिवळा वाटाणा, शेतात उगवलेला गहू, शेतात उगवलेला सोया मिल्क, अशा शेतामध्ये जे ऑर्गॅनिक शेत आहे 100%, ज्याची स्ट्रिक्ट कंडिशनमध्ये टेस्टिंग झालेली आहे, तिथून खाऊन. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचं तर हिमालयात जाऊन तुम्ही जेवले रोज, हिमालयात तुमचं शेत उगवलं तर कदाचित आपल्याला याची गरज पडणार नाही. तर त्या पावडर शुद्ध, पण त्या फार कमी आहेत, त्या तुम्हाला शोधाव्या लागतील. रिसर्च करा. वी फाउंड अन ऑर्गनायझेशन, तुम्ही रिसर्च करा, माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला मदत करू शकेल. आम्ही पण रिसर्च करत शोधलं. महत्त्वाचं काय आहे, आजारी पडायच्या आधी रिसर्च करा, आजारी पडल्यावर नाही. आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडे जातो आणि मग रिसर्च काय करतो, हे औषध स्वस्त कुठे मिळेल, जेनेरिक मिळतं का, कुठल्या दवाखान्यात स्वस्त ट्रीटमेंट होऊ शकेल पण चांगली पण पाहिजे, स्वस्त, हे करतो. कमिंग बॅक टू मॉर्निंग न्यूट्रिशन. प्रोटीन पावडर नंतर विटामिनची गोळी घ्या, कारण आपल्याला काय काय पाहिजे हे सगळे घटक पाहिजे, जेवणातून मिळत नाही तर घ्यावे लागतील. पंखा, हवा कमी आहे तर पंखा लावावा लागेल, AC लावायला लागेल, लाईट कमी आहे तर लाईट लावायला लागेल. दिवसात पण लाईट लावतो आपण. पूर्वीच्या लोकांकडे तर पंखाच नव्हता, असं असं करावं लागायचं हाताने, पण ते कसे निरोगी राहायचे, कारण की समाज रचना बदलली म्हणून. सो प्रोटीन, त्याच्यानंतर विटामिन्स मिनरल्स, कारण की मग B12 विटामिन डी ची डेफिशियन्सी होणार नाही, कुठल्याच विटामिनची डेफिशियन्सी होणार नाही. रोज 5 फळं 5 भाज्या खा असं रिकमेंडेड आहे. आता प्रश्न येतो, मग मला पेस्टिसाइड फ्री भाज्या कुठून मिळेल? तुमच्या बगीच्यातून. तुमच्या कुंडीमध्ये झाडं कमी लावा आणि फळभाज्या लावा, हे लोकांना सुचवा. फुलांचे झाडं, आज आम्ही आता तेच बोललो, फुलांचे झाडं लावून आता लोक छान गुलाबाई म्हणतील, परंतु फुलांच्या झाडानंतर लोक सांगतील तुम्हाला, देतील पण फूल, तुम्ही दवाखान्यातून घरी आल्यावर तेच फूल तुम्हाला देतील की तुम्ही दवाखान्यातून घरी आले, आणि जर दवाखान्यातून नाही घरी आले तर तेच फूल वाहायला जाईल, आपल्याला हार घातला जाईल. हार घातला गेला पाहिजे. 100-120 वर्ष जर भारतातले लोक निरोगी राहिलेत, जे की राहू शकतात, हे बदल करून. तर सो कमिंग बॅक टू मॉर्निंग न्यूट्रिशन म्हणून आपण डिस्ट्रॅक्ट होतोय सारखं. आणि त्याच्यानंतर विटामिन झाले, तुमचं प्रोटीन झालं, तुमचं फायबर झालं, प्रोबायोटिक झालं. आता 2 गोष्टी उरल्या. गुड फॅट उरला, कारण की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं, अमेरिकन हार्ट असोसिएशन, ICMR सांगतं की रोज फक्त 15 ml तुम्ही ऑइल घ्यायला पाहिजे एक्स्ट्रा, कारण की ऑलरेडी शेंगदाण्यामध्ये ऑइल असतं. जर शेंगदाणा खातो तो ऑइल आपल्याला जेवणातून ऑलरेडी मिळतं, आणि ते बरंचसं ऑइल चांगलं असतं. कोकोनट ऑइल किंवा पाम ऑइल अशा काही गोष्टी सोडल्या तर मॅक्झिमम ऑइलमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट आहेत, प्युफा, ते चांगलं ऑइल, पण ते पूर्ण आपल्याला मिळत नसल्यामुळे
मग ओमेगा 3 सॅल्मन ओमेगा 3ची आम्ही कॅप्सूल घेतो रोज 2-3. आणि लिव्हर हेल्थसाठी पण एक हर्ब घ्या, मिल्क थिसल विथ डॅन्डेलियन विथ टर्मेरिक. हळदीमध्ये जसा पॉवर आहे तसा तिन्ही हर्बमधला पॉवर घेऊन, कारण की किती पण काही केलं तरी गट हेल्थमधून निघून काही टॉक्झिक घटक, काही विषारी घटक तुमच्या शरीरात घुसतील, श्वासामधून घुसतील. त्याला न्यूट्रलाइज कसं करणार तुम्ही? तुमच्या आतमध्येच आर्मी पाहिजे. म्हणजे किती स्ट्रिक्ट बॉर्डर केली तरी पण बदमाशा करून एअरपोर्टवरून लोक आतमध्ये घुसतील. तसा घुसलाच होता. आपली यंत्रणा सगळीकडची जर स्ट्रॉंग असेल जी आता आहे, तशीच आपल्या शरीराची पूर्ण यंत्रणा स्ट्रॉंग करा. तुम्ही निरोगी राहाल. तुम्ही निरोगी राहिले की हळूच तुमच्या घरचे लोक पण तुम्हाला फॉलो करायला लागतील, जे आमच्या घरी झालं. म्हणून आमच्या आई 87 वर्षाच्या, सासूबाई 84 वर्षाच्या, अजूनही त्या वरती येतात बगर लिफ्ट. तुम्हाला माहिती आहे. आणि पूर्ण भारत निरोगी राहू शकतं. काय वाटतं दीपाली मॅडम, तुम्ही प्रोफेसर आहात मेडिकल कॉलेजमध्ये, निरोगी राहण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते जे पिलर्स तुम्ही सांगितले तेच सगळ्यांनी फॉलो करावे. आपण करतोच आहे. आम्ही करतोय, तुम्ही पण करा. आम्हाला रिझल्ट मिळाला, तुम्हाला पण मिळेल. मला माहित नाही, कारण मी आतमध्ये होतो स्टुडिओमध्ये. पण त्याला उत्तर बरोबर यासाठी आता आजच्या तारखेला देता येत नाही, कारण की एका ठिकाणी एका स्क्रीनवर इकडे 25 लोक बसले होते, खालच्या स्क्रीनवर वेगळे 25 लोक बसले होते. आणि असे बरेच लोक म्हणतात की आम्ही अरेंज करतो. तेलंगणावरून एक बॉडी डोनेशनचं काम करणारे आहे. हा विषय ज्यांना जिव्हाळ्याचा आहे ते लोक समूहाने बघतात, आणि हा ज्यांना जिव्हाळ्याचा नाही ते लोक घरात असूनही बघणार नाही. त्यामुळे अल्टिमेटली तुमच्या हार्टमध्ये देशासाठी काही करायचं, राष्ट्रार्पण करायचं ही भावना आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. देह राष्ट्रार्पण करा, नेत्रदान राष्ट्रार्पण करा, ऑर्गन्स दुसऱ्यांना द्या. आज फ्रेंडशिप डे आहे. मैत्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. पण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, एक इंसान को क्या दे सकता है गिफ्ट, बेस्ट गिफ्ट? ऑर्गन्स, आईज गेल्यावर. आणि हे आपण केव्हा देतोय? संपल्यावर. म्हणजे माझं पोट भरल्यावर मी देतोय. म्हणजे माझ्या ग्लासचं पाणी संपल्यावर, प्लास्टिकमधलं माझा मिठाचा पुडा संपल्यावर आता मी ते प्लास्टिक रिसायकल करतोय, आधीच नाही केलं. हे तर इतकं सोपं आहे आता जाळण्यापेक्षा, पण तरी आपण ते करतो. आणि हा संदेश तुम्ही सगळ्या लोकांना जर पोचला तर कदाचित असं राहणार नाही की 15,000 लोक ऑर्गन डोनर्स आहेत आणि 5 लाख प्लस लोक रिसिपियंट लिस्टमध्ये वाट बघताय. ॲक्सिडेंट्स कमी झाले पाहिजेत, आजार कमी झाले पाहिजेत, त्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत. वॅक्सिनेशन सुरू आहे, इन्फेक्शनवर कंट्रोल आला पाहिजे. अँटीबायोटिक एकाहून एक चांगले निघत आहेत. तरी पण आजार झाला तर रोबोटिक सर्जरीज, ते पण गव्हर्नमेंट लेवलला. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्या दिवशी एक प्रश्न होता. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये 3 रोबोट्स आहेत. 12 ते 15 करोडचा रोबोट असतो, कारण की एवढे पेशंट्स आहेत. कितीतरी लोकांचं ट्रेनिंग होतं त्याच्यात. ही टेक्नॉलॉजी एका साईडला ग्रो होत राहील, आपण ग्रो झालं पाहिजे त्याच्यासोबत. माझं हार्ट ग्रो झालं पाहिजे, माझी भावना दुसऱ्याच्या प्रती त्याला मदत करायची ती ग्रो झाली पाहिजे. आणि ती भारतात ओरिजिनल भावना होती, अजूनही आहे. रस्त्यावर काही पण चुकून तुम्ही पाय घसरला, कोणी पडलं तर लगेच धावून लोक येतील मदत करायला. हा संदेश तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही लोक आले त्याच्याबद्दल धन्यवाद. तरी इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर या वतीने सगळ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देते. कारण आज मैत्री दिन आहे आणि आजच निश्चय दिनाचं आपण इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं. हा एक खूप चांगला योग आहे. कारण की मैत्रीमध्ये आपण काही एकमेकांकडून अपेक्षा न करता नुसतं प्रेम, जिव्हाळा आणि मदतीचं आवाहन करत असतो, देत असतो एकमेकांना. आणि निश्चय दिनच्या निमित्ताने विविध दान, म्हणजे एक मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला काय देऊ शकतो याच्याबद्दल आपण माहिती करून घेतली. महत्वाचे विषय होते आय डोनेशन, नेत्रदान, अवयवदान किंवा अंगदान ज्याला आपण हिंदीत म्हणतो, आणि देहदान म्हणजे मृत शरीराचं दान, रिसर्चसाठी किंवा मेडिकल कॉलेजच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, किंवा काही काही सर्जरीज, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कशा करायच्या हे शिकण्यासाठी सुद्धा मानवी देहाचा मृत्यूनंतर उपयोग होऊ शकतो. हे आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वसामान्य लोकांना आणि डॉक्टरांना सुद्धा समजावून सांगितलं, विविध तज्ञांच्या
माहितीच्या आणि प्रेझेंटेशनच्या द्वारे. तर मी असं म्हणेन की रक्तदान सगळ्यांना माहिती आहे. पण आता आम्ही टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काम करतो, वंध्यत्व आणि अपत्यहीनता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात एग डोनेशन किंवा अंडदान आणि स्पर्म डोनेशन किंवा शुक्राणुदान हे सुद्धा केलं जातं संतती प्राप्तीसाठी. तसंच मेंदू मुक्त झाल्यानंतर आपण काय काय देऊ शकतो, हे वेगळ्या वेगळ्या टिश्यूज किंवा अवयव असतात, जसं की लिव्हर, किडनी, हार्टचे व्हॉल्व्स, आतडे, पॅन्क्रिया, ज्याच्यामुळे आपण डायबिटीस वरती कंट्रोल करू शकतो. असे अनेक महत्वाचे अवयव शरीराला, जे मृत व्यक्तीच्या शरीराला आता गरज, म्हणजे मेंदू मृत जो झालेला आहे त्याच्याकडून ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे अशा व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केल्या जातात. तर आपण ट्रान्सप्लांटेशन म्हणतो आणि त्या व्यक्तीला जीवनदान मिळतं. तर ऑर्गन डोनेशन बद्दल मी म्हणेन की अनेक रोड साईड ऍक्सिडेंट आपल्या देशात होतात, अनेक मुलांना, व्यक्तींना मेंदूचा मृत्यू होतो. अशा अवस्थेत त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट दिला आणि त्यांची जीवनरक्षक प्रणाली जर सुरू ठेवली तर त्यांना अनेक अवयवांचं दान करता येईल त्या गरजू लोकांसाठी, ज्यांचं साठी आता दुसरा ऑर्गन ट्रान्सप्लांट शिवाय काहीही उपचार राहायचा नाही. तर मला असं वाटतं दान शब्दापेक्षा शेअरिंग किंवा एकमेकांमधून वाटून घेणं, एकमेकांना सहाय्य करणं, हा जर त्याच्या मागचा उद्देश असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि खूप गैरसमज आहे अंगदानाबद्दल की पैसे देऊन विकत घेता येतं, आपल्या ओळखी पाळखीने पहिला नंबर लावता येत नाही. तसं काहीही नाही. अवयवदान हे पूर्णपणे सरकारी नियमांच्या अधीन आणि आपल्या न्याय व्यवस्थेच्या अधीन असतं, ट्रान्सपरंट असतं. त्याच्यामुळे त्याची एक रजिस्ट्री असते, वेटिंग लिस्ट असते, त्यानुसार आणि गरजेनुसार कोणाला कोणता अवयव किंवा अंगदान द्यावं हे ती एक समिती ठरवते, त्यानुसार अंगदान होत असते. तर मला असं वाटतं की आपण माहिती करून घ्या स्वतः सगळे जण की अवयवदान म्हणजे नेमकं काय. आपल्या शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना त्याच्याबद्दल माहिती करून द्या, जेणेकरून मस्तिष्क मृत्यू किंवा मेंदू मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या अंगदानातून अनेकांना जीवन मिळेल आणि अनेक वाया जाणारे जे चांगले व्यक्ती आहेत समाजात, जे समाजासाठी, देशासाठी, परिवारासाठी काही करू शकतात, त्यांना मदत होईल आणि त्यांना जीवनदानच देता येईल. तर हा मैत्रीपूर्ण संदेश द्यावा या दिवशी असं मला आवर्जून वाटतं. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले, मुळात या संकल्पनेवर ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांच्या सगळ्यांची मी आभारी आहे. त्यांच्यामुळे हा समाजाला एक खूप चांगला संदेश दिला जाईल. धन्यवाद.